गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. 2 बिबट्यांच्या हल्ल्यात 5 बकऱ्या ठार. धाडसी गुरख्याने बिबट्यांना हुसकावले. सुरगाणा तालुक्यातील केम डोंगराच्या पायथ्याशी सुळ्याच्या घाट रोकडपाडा येथे 2 बिबट्यांनी 5 शेळ्याचा फडशा पाडला असून ही घटना दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान घडली. रोकडपाडा येथील पशुपालक जयराम खांडवी हा गुराखी केम डोंगराच्या पायथ्याशी सुळ्याची बारी येथे शेतात गुरे व बकऱ्या चारत असताना 12:30 वाजेच्या दरम्यान बकऱ्यांच्या कळपात अचानकपणे 2 बिबटे घुसल्याने काही क्षणात एकोपाठोपाठ एक असे 5 बकऱ्यांची नरडीचा घोट घेत जागेवरच चावून टाकलाय. गुरख्याने आरडाओरडा सुरू केल्यानंतर बिबटे जंगलात पसार झाले. यामध्ये पशुपालक शेतकरी रतन भिका खांडवी यांची 1 बकरी, पुंडलिक यशवंत बंगाळ 1 बकरी, जयराम भिका खांडवी यांच्या 3 बकऱ्या अशा 5 बकऱ्यांचा फडशा पाडलाय. याबाबत वनरक्षक चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांना माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे करवी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचं वेलकर यांनी सांगितलंय. या केम पायथ्याच्या परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय असून मानव व वन्यजीवांचा संघर्ष वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केम पर्वत पायथ्याच्या परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान एखाद्या विशिष्ट वेळेला बिबट्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपात घुसून 2, 5, 7 ते 13 अशा बकऱ्या चावून नरडीचा घोट घेत असतो. या घटनेला आदिवासी बोलीभाषेत बिबट्या खड्या बकऱ्यांशी सुसरी खेळतो असे म्हणतात. यावेळी केवळ 1-2 बकऱ्यांचे रक्त प्राशन करतो, मांस भक्षण करीत नाही असे ज्येष्ठ आदिवासी नागरिकांनी सांगितले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.